नमस्कार मंडळी, अर्चनाज किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत अतिशय कुरकुरीत होणारी पिवळी खारी शेव। तर ही शेव बनवताना मी यामध्ये सोड्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे, तरीसुद्धा तुम्ही बघू शकता की शेव किती छान कुरकुरीत झालेली आहे, अजिबात तेलकट होत नाही। चला रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी अगदी घरातलंच दळलेलं साधं बेसन पीठ घेतलेलं आहे। तर बेसन आपल्याला मुख्य करून चाळून घ्यायचं आहे। चाळून घेतल्यामुळे जे काही यातलं थोडी भरड वगैरे असते तर ती निघून जाते, कारण हे दळलेलं बेसन आहे। घरी रेडीमेड बेसन इथे तुम्ही वापरू शकता। यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा ते पाव चमचा हळद वापरायची आहे, जेणेकरून छान पिवळ्या रंगाची शेव तयार होईल। तर हळद आणि मीठ व्यवस्थित आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। पिठामध्ये हळद मीठ छान मिक्स झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं आहे। तर इथं मी पीठ अर्धा किलो घेतलं होतं, तर त्यासाठी अर्धी वाटी इथे मी अगदी कडकडीत गरम असं तेलाचं मोहन घेतलेलं आहे। तर तेल घ्यायचं एका भांड्यात, अर्धी वाटी मोजून घ्यायचं आणि त्याने तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे। आणि गरम तेल आपल्याला या पिठामध्ये टाकायचं आणि चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे व्यवस्थित तेल जे आहे ते पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हाताला सोसवेल असं वाटलं तर हाताने हे व्यवस्थित आपल्याला तेल पिठाला चोळून घ्यायचं आहे, म्हणजे शेव जी आहे ना ती अगदी छान कुरकुरीत तयार होते। तर यामध्ये आपण सोडा अजिबात वापरलेला नाही आहे, पण तरीसुद्धा अतिशय कुरकुरीत आपली ही शेव तयार होते। तर आता मी हाताने हे छान मिक्स करून घेते, व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। बघू शकता अगदी छान सगळं जे तेल आहे ते पिठाला लावलेलं आहे। या पद्धतीने मूठ बनती आहे, म्हणजे पीठ तेल जे आहे ना ते आपल्या पिठामध्ये अगदी योग्य प्रमाणात पडलेलं आहे। आता थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळही नाही, असं पीठ मळून घ्यायचं आहे। तर पीठ मळताना खूप काळजी घ्यायची आहे, पीठ पातळ करायचं नाही आहे। पातळ झालं तर शेव जी आहे ना ती जास्त तेल शोषून घेऊ शकते, त्यामुळे या पद्धतीने असं याचं पीठ मळून घेतलेलं आहे, जे पातळ नाही आहे पण आपल्याला व्यवस्थित शेव सोडता येईल असं आहे आणि खूप घट्टही नाही आहे। तर असं पीठ तयार करून घेतलेलं आहे। आता इथे सोऱ्या घेतलेला आहे, तर माझ्याकडे या पद्धतीचा सोऱ्या आहे आणि इथे मी शेवेच्या 2 प्लेट घेतलेल्या आहेत, एक म्हणजे अगदी 0 नंबरची शेव आहे आणि एक थोडीशी मीडियम आहे। तर मी दोन्ही प्रकारचा शेव बनवणार आहे। तर सगळ्यात आधी आपण 0 नंबरची शेव बनवायला घेऊयात। तर सोऱ्याला व्यवस्थित तेल वगैरे लावून घ्यायचं, जेणेकरून पीठ आहे ना अजिबात चिटकणार नाही आतमध्ये। सोऱ्याला बऱ्याचदा काय होतं पीठ आतमध्ये चिटकून राहतं, तर एकदाच फक्त तेल लावून घ्यायचं आहे सोऱ्याला आणि मग पीठ आपल्याला यामध्ये चमच्याच्या साहाय्याने भरून घ्यायचं आहे। तर आता चमचा घेतलेला आहे, चमच्याने आपल्याला व्यवस्थित पीठ आतमध्ये भरून घ्यायचं आहे। तर इथं आता सोरा आपला तयार झालेला आहे। आता शेव तयार करायला सुरुवात करूयात। तर शेव तळण्यासाठी तेल अगदी चांगलं कडकडीत गरम असणं खूप महत्त्वाचं आहे। कमी गरम तेल असेल आणि त्यामध्ये तुम्ही जर शेव सोडली तर शेव जी आहे ना ती खूप जास्त तेल शोषून घेते, त्यामुळे गॅसचा फ्लेम हाय करायचा आहे, तेल चांगलं गरम करायचं आहे आणि मगच आपल्याला शेव यामध्ये सोडून घ्यायची आहे। तर शेव तळताना आपण मोठ्या गॅसवर मोठ्या आचेवरच शेव जी आहे ती तळून घ्यायची आहे। तर एक बाजू जर आपल्याला झाऱ्याला थोडी कडक वाटली तर मग शेव पलटून घ्यायची आहे। आता इथे मी 0 नंबरची शेव बनवते, त्यामुळे ती तळण्यासाठी अजिबात फार वेळ लागत नाही, अगदी 1 मिनिटाच्या आत ही शेव आहे ना तळून तयार होते। आता जर थोडंसं जाड शेव असेल तर त्याला थोडा 1-2 मिनटं इथे तिथे लागू शकतात, पण मस्त कुरकुरीत आपली शेव तयार झालेली आहे, इतकी चविष्ट लागते। याच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या शेव जे आहेत ना त्या तळून तयार करून घेते। तर तेल आपल्याला कडकडीत गरमच लागतं, दुसऱ्या वेळेसही तळताना तेल गॅसची फ्लेम मोठं ठेवायचं आहे आणि मग शेव सोडून घ्यायची आणि शेव तळून घ्यायची। तर इथं मी 2 प्रकारचे शेव आहेत, एक म्हणजे अगदी 0 नंबरची शेव आणि एक थोडीशी जाड बनवलेली आहे। तर इथं मी एक शेव तुम्हाला तोडून दाखवते। तर मस्त खूप कुरकुरीत खुसखुशीत अशी इथे शेव आपली तयार झालेली आहे, बघू शकता। ते घरच्या घरी शेव करणं फार सोपं आहे, अतिशय सोप्या पद्धतीने मी इथं शेव कशी बनवायची हे दाखवलेलं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला